शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा अखेर अंतिम जी आर आला। अनेक दिवसांची शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली। अखेर सरकारने आज जी आर काढला। शेतकऱ्यांची कर्जमाफी 100% होणार, पण या अटीत बसणं आवश्यक। या अटीत बसले नाही तर कर्जमाफी होणार नाही। फक्त या अटीत बसणारेच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार। जी.आर. मध्ये 5 नवे नियम शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लागू केले गेलेले आहेत। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एक महत्त्वाची अट लावण्यात आलेली आहे, ज्यामुळे 93 लाख शेतकरी अपात्र होणार आहे। तुम्हाला हे ऐकल्यानंतर धक्का बसला असेल, पण हे खरं आहे। अर्थसंकल्पाच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती। 2 लाख रुपयापर्यंत सरसकट कर्जमाफी होणार असं त्यावेळेस बोललं जात होतं, पण मुख्यमंत्र्यांनी पात्र शेतकरी हा शब्द वापरला आणि इथूनच सगळा गेम फिरला। प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात प्रश्न पडला होता, मी खरंच पात्र आहे की अपात्र? पात्र कशावरून ओळखायचं आणि अपात्र आहे कशावरून ओळखायचं? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडले होते। पण सरकारने आज अंतिम जी.आर. काढला आणि ज्याची माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली। या अटीत बसले तरच होणार कर्जमाफी, नाही तर होणार नाही। मुख्यमंत्र्यांनी त्या 5 महत्त्वाच्या अटी, 5 नियम थेट शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवले। आता हे सगळे नियम बँकेचे नियम आहेत, जे आपण व्हिडिओमध्ये जाणून घेतोय। कर्जमाफीबद्दल जे काही तुम्ही टीव्हीवर ऐकलं होतं, सोशल मीडियावर पाहिलं होतं, ते सगळं खोटं ठरलंय। स्वतः मुख्यमंत्र्यांनी 5 बँकेच्या नियमांची माहिती आता स्वतः सांगितली। मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलंय की सरसगट शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही, पण या 5 अटींमध्ये जेवढे शेतकरी बसतील फक्त त्यांचीच कर्जमाफी होणार। जेवढे पण शेतकरी याच्यात बसणार नाही तेवढे सगळे अपात्र होणार। शेतकऱ्यांसाठी एक ताबडतोब सूचना देखील दिलेली आहे। जर तुमचं नाव अपात्र यादीत जाऊ द्यायचं नसेल तर एक काम अर्जंट करायला सांगितलंय। एक अर्जंट मेसेज शेतकऱ्यांना देण्यात आलाय। आता कर्जमाफीची जी तारीख बजेटमध्ये सांगितली होती, त्याविषयी जी तरतूद केली गेली होती, कर्जमाफीची घोषणा केली गेली होती, ती आता खरी ठरली। कारण की आज स्पष्टपणे जी.आर. आलाय। जी.आर. मध्ये सगळे नियम सांगितले। स्वतः मुख्यमंत्र्यांनी सगळी माहिती स्पष्ट केली आहे। पहा, बँकांकडून शेतकऱ्यांची चौकशी आता होणार आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी बँकेत जाऊन शेतकऱ्यांना हे काम अर्जंटमध्ये करायला सांगितलंय। तसेच 2 विशेष कागदपत्र देखील बँकेमध्ये जाऊन द्यायला सांगितले आहे। पहा, जर तुम्हाला कर्ज माफ व्हावं असं वाटत असेल तर व्हिडिओ अजिबात बंद करू नका, कारण की हा व्हिडिओ जर तुम्ही मध्ये सोडला तर तुमचं प्रचंड नुकसान होऊ शकतं। कालपर्यंत कर्जमाफीच्या सगळ्या अफवा ज्या होत्या त्या खोट्या ठरल्या। स्वतः मुख्यमंत्र्यांनी समोर येऊन सगळे नियम सांगितले आहेत। हे नियम, या अटी सगळ्यात भयानक आहेत। यातला एक पहिली अट जी आहे ती बँकेची आहे। आता पहा, ज्यामुळे ज्या बँकेत तुमची कर्जमाफी होणार आहे त्या सगळ्या बँकांचे हे नियम आहेत। या नियमात जर बसला तरच कर्जमाफी, अन्यथा कर्जमाफी होणार नाही। त्यामुळे आता 80% शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम होतोय। तसेच जिल्ह्यांची देखील एक वेगळी यादी तयार करण्यात आली। सगळी सविस्तर माहिती आपण पुराव्यासोबत पाहणार आहोत। पहा, जी.आर. आलेला आहे, त्यामुळे आता कर्जमाफी होणारे 100% फिक्स। फक्त या अटीत बसणं तुमच्यासाठी गरजेचं आहे। आता सगळ्यात आधी म्हणजे पहिल्या 30 सेकंदात आपण त्या 5 अटी कोणत्या आहेत ते पाहतोय। त्यानंतर तुमची पात्रता कशी ठरणार, कोणत्या बँकांचं कर्ज माफ होणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार आणि कोणते शेतकरी अटींमुळे वगळले जाणार, कर्जमाफीची कोणती तारीख धरली जाणार आणि कुणाचं कर्ज लटकणार, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुराव्यासहित तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कुठल्याही बँकेचे उंबरठे झिजावे लागतील ना, कुठल्या सरकारी साहेबाच्या मागे फिरायची गरज पडेल। हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत तुम्ही 100% बघितला तर तुमची कर्जमाफी ही 100% निश्चित होणार म्हणजे होणार। चला तर मग वेळ वाया घालवता थेट मुद्द्याला सुरुवात करूया। सरकारने यावेळी कर्जमाफीच्या योजनेला नाव दिलंय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना। या नावाने योजना आहे ती मंजूर केली। आता याच्यामधले जो निधी आहे तो बाजूला काढला गेलाय। आता इथपर्यंत तुम्हाला सगळं माहिती होतं, ही घोषणा झाली ही तुम्हाला माहित आहे, पण सरकारने एक शब्द टाकला, तो शब्द होता पात्र शेतकरी। या शब्दाने शेतकऱ्यांची झोप उडाली। जवळपास 99% शेतकरी आज गोंधळात आहेत की नक्की पात्र शेतकरी म्हणजे काय, या पात्रतेचा अर्थ काय, कोणालाच नीट समजेना। म्हणून मुख्यमंत्र्यांनी समोर येऊन ही सगळी गुपित माहिती उघड केली। तीच माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। शेतकरी बांधवांनो, एक महत्त्वाची सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली। अखेर तो क्षण जवळ आलाय जिथे कर्जमाफीची घोषणा होत आहे, तिची अंमलबजावणी सुरू झाली। आता तुमचं स्वप्न सत्यात येणार। बजेटमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी कायदेशीर शिक्कामोर्तब केलंय। कर्ज माफ होणार हे जवळपास 100% फिक्स झाले। पण जरा थांबा, हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका, कारण की ही सवलत प्रत्येकाच्या पदरात पडणार नाही। सरकारनं 5 अशा जाचक घातल्यात की त्यात जर तुम्ही चुकलात तर तुमचा हक्काचा पैसा एका मिनिटात कापला जाईल। ज्यांना वाटतंय की नुसती घोषणा झाली म्हणजे काम झालं, त्यांनी सावध व्हायचं आहे, कारण की अजूनही मोठा धोका आहे। या 5 नियमांची चाळणी इतकी बारीक आहे
की पात्र असूनही तुमच्या लाभाला तुम्ही मुकू शकता. जर तुम्ही बँकेत जाऊन हे काम केलं नाही तर तुमची मोठी अडचण होईल. त्यामुळे नीट लक्षात घ्या. आजच्या भागामध्ये आपण कर्जमुक्ती कोणाची होणार, काय अटी लावलेल्या आहेत, काय 5 महत्त्वाच्या अटी आहेत, कोणत्या कोणत्या बँकेत सूट मिळेल, कोणत्या जिल्ह्यांवर त्या ठिकाणी अन्याय होणार, सगळी माहिती आपण देतोय. पहा, सुरुवातीला घोषणा झाली होती, अनेक शेतकऱ्यांना शंका आल्या, शेतकऱ्यांना समजत नव्हतं मी यादीत आहे की नाही. तर यावेळेस मुख्यमंत्र्यांनी 5 कळीचे मुद्दे सांगितले आणि त्याच 5 सूत्रावरून ठरवायचे की तुम्ही पात्र आहात का पात्र. आता पहा, सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या कर्जाचं स्वरूप. पहिला नियम. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की सगळीच कर्ज माफ होणार का, त्याचं उत्तर आहे नाही. बघा शेतकरी बांधवांनो, अनेक कारणासाठी शेतकरी कर्ज काढतो. कधी घरासाठी, कधी ट्रॅक्टरसाठी, तर कधी गोठा बांधायला, तर कधी शेतीच्या इतर कामासाठी. काही जण तर फक्त पिकासाठी कर्ज उचलतात. मग कोणतं कर्ज सरकार भरणार आणि कोणतं कर्ज तुमच्या डोक्यावर राहणार, हाच मुद्दा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केला. आणि त्यानंतर जिल्ह्याची, बँकांची यादी आपण सांगतोय आणि अटी पाहतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट GR मध्ये आली आहे की ती गोष्ट म्हणजे तुमचं कर्ज कोणत्या गटात मोडतं. कर्जाचे 2 मुख्य प्रकार पडतात. पहिलं असतं पीक कर्ज आणि दुसरं असतं टर्म लोन किंवा मुदत कर्ज. तुम्ही जर पीक कर्ज घेतला असेल तर तुमची कर्जमाफी 100% फिक्स होणार. पण बाकीचं कर्ज जसं गोठा बांधणं, ट्रॅक्टर घेणं, विहीर खोदून काढणं, घरासाठी कर्ज घेणं, हे जे आहे तर हा मुद्दा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगतोय. आता अनेकांना वाटतंय योजना फक्त काही भागांपुरती मर्यादित आहे, पण मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय की सगळ्या जिल्ह्यांसाठी ही कर्जमाफी योजना असेल. आता पहा, जिल्ह्यांची यादी पाहूयात, पण थांबा त्याआधी तुमच्या बँकेचं काय, तुमचं खातं नेमकं कुठं आहे, तुमची बँक मध्यवर्ती, प्रायव्हेट आहे की सरकारी आहे. सावधान, केवळ एकाच कारणामुळे तुमची कर्जमाफी अडकू शकते. तुमची बँक कोणती यावर तुमचं नशीब अवलंबून आहे. पण त्याआधी तारखेचा नियम पहा. एका ठराविक तारखेच्या आतलं कर्ज जर असेल तरच तुम्ही वाचाल, नाहीतर कर्जमाफीचा विषय नाही. ही तारीख जर चुकली तर अजिबात कर्ज माफ होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी एक तारीख सांगितली, डेडलाईन आखून दिली. ती तारीख आहे 30 सप्टेंबर. 30 सप्टेंबर 2025 ही तारीख म्हणजे तुमच्या अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. या तारखेला जे कर्ज आहे त्याच्या 1-2 दिवस जरी मागे असेल तर तुमचं 2 लाख रुपये विसरून जा. सरकारने सांगितलंय की 30 सप्टेंबर 2025च्या आधी किंवा 25ला तुमचं कर्ज माफ किंवा कर्ज जे आहे ते थकीत असणं गरजेचं आहे. तर ही तारीख तुमची अतिशय महत्त्वाची आहे. आता कान देऊन नियम ऐका. घरात कुणी सरकारी नोकरीला नसावा, कुणी टॅक्स भरणारा नको, कुणी माजी मंत्री, आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य कुणी नसावं. उत्पन्नाचा नियम आहे. शेती सोडून जर दुसरं मोठं उत्पन्न बँकेत दिसत असेल तर यादीतून नाव कट होईल. 7/12वर तुमचं क्षेत्र 2 हेक्टरच्या आत असलं पाहिजे. जर तुम्ही प्रामाणिकपणे हप्ते भरले असतील तर 50,000 रुपयाचा बोनस मिळेल. जिल्ह्यांचा जर विचार केला तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अहिल्यानगरला पहिला मान मिळेल. त्यानंतर विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि अमरावतीत निधीचं वाटप वाऱ्यासारखं होईल. कागदपत्रांसाठी आधार कार्ड अपडेट करा. फार्मर ID कार्ड काढलं का कमेंटमध्ये सांगा, कारण की त्याशिवाय काहीच होणार नाही. ही पहा, तुमच्यासाठी शेवटची संधी आहे. आत्ताच्या आत्ता बँकेत जाऊन पासबुक अपडेट करा. कर्जाची तारीख तपासा. 30 सप्टेंबर 2025च्या आधी कर्ज थकबाकीत दिसणं गरजेचं आहे. आतापर्यंत तुम्ही ही तांत्रिक माहिती ऐकली, पण आता मुद्द्याचं बोलूया. कर्जमाफी ऐकायला जितकी गोड वाटते तितकेच ती तांत्रिक नियमांच्या जाळ्यात अडकलेली आहे. पात्र शेतकरी या शब्दानं अनेकांची झोप उडाली हे मान्य आहे, पण घाबरून जाऊ नका. मुख्यमंत्री महोदयांनी 5 नियम सांगितले. याचाच अर्थ काय की तुमची फसवणूक टाळण्यासाठी तुम्हाला काय करायचे व्यवस्थित समजून घ्या. बघा, सरकारनं 93 लाख शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली. आता पहा, आपल्याकडे घोषणा होते पण कागदपत्रांची पूर्तता नसते. तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक नसेल, KYC चूक असेल तर नाव कट होईल. त्यामुळे बँकेचं पासबुक अपडेट करा. उद्याच्या उद्या बँकेत जा, तुमचं बँक पासबुक अपडेट करून घ्या. तुमचं कर्ज 30 सप्टेंबर 2025च्या आधी थकीत होतं का लक्षात घ्या. आधार कार्डची KYC, बँकेला आधार कार्ड लिंक आहे का पहा. 2 महत्त्वाचे पुरावे म्हणजे 7/12 उतारा आणि फार्मर ID कार्ड ठेवा. पहा शेतकरी मित्रांनो, तुमच्या मनामध्ये अजूनही शंका असतील तर आम्हाला विचारा. आम्हाला खाली कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव, तुमचं फार्मर ID कार्ड तयार असेल तर हो म्हणा आणि नसेल तर नाही म्हणा. यावर आम्ही वेगळा व्हिडिओ घेऊन येऊ शकतो. कर्जमाफीच्या बाबतीत कुठलीही शंका तुमची असेल तर कमेंटमध्ये विचारा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.